नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, गट्टे की सब्जी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी बेसन घेतले आहे। यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि यामध्ये ओवा घातलेला आहे। तसेच यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मी कसुरी मेथीही घालत आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे। एक चमचा तेल घालायचे आहेत। आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण आधी दह्यामध्येच मिक्स करायचं आहे। त्यानंतर लागल्यावरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहेत। आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेत आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घेत आहे। आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण याला थोडे तेल लावून घेऊ आणि चांगले मळून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला कणिक भिजून घ्यायचं आहे। आता आपल्याला याचे लांब लांब आकाराचे गट्टे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला गट्टे तयार करायचे आहे। तर आपण सर्व गट्टे तयार करून घेऊ। आपले गट्टे तयार करून झालेले आहे। आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे। यासाठी मी पातेल्यात गरम पाणी करण्यास ठेवले होते। पाणी चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये गट्टे घालून घ्यायचे आहेत। 7 ते 10 मिनिटं गट्टे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये चेक करायचा आहे गट्टा शिजला का नाही। तोपर्यंत आपल्याला भाजीसाठी लागणारी मसाला करून घेऊ। यासाठी मी येथे 3 कांदे घेतलेले आहे, 2 टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे मिश्रण आपण सगळं मिक्सरला वाटून घेऊ। आपले गट्टे शिजले का नाही आपण एकदा चेक करून घेऊ। आपले गट्टे हे छान शिजल्या गेले आहेत। आता आपण एक अर्धी वाटी दही घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा धना जिरा पावडर, पाव चमचा हळद घालून घ्यायची आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। यासाठी येथे मी पातेल्यात 3 चमचे तेल घातले आहे। यामध्ये मी जिरे, मोहरी आणि 1 तेजपान घालत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। यामध्ये मी कढीपत्ता घालायची विसरली होती, तो आता मी यामध्ये घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला
काश्मीरी लाल तिखट, किचन किंग मसाला आणि गरम मसाला हे घालून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे. आपला मसाला हा परतवून झालेला आहे. यामध्ये मी थोडीशी साखर घालत आहे. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये मी साखर घालत आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. यामध्ये आता आपल्याला दही घालायचे आहे. मसाला हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच यामध्ये आपल्याला दही घालायची आहे, नाहीतर आपली दही फाटू शकते. त्यामुळे 5 मिनिटं हा गॅस बंद करून ठेवायचा आहे. मसाला थोडा थंड झाल्यावरच आपण यामध्ये दही घालणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला पटपट हलवायचं आहे. गॅस हा बंदच ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर आपल्याला गॅस चालू करून हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅस चालू असतानाच दही टाकली तर तुमची दही ही फाटू शकते. यामध्ये आपल्याला गट्ट्याचं बॉईल केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. ग्रेव्ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे. त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता. आपल्या भाजीला चांगली उकळी आल्यावर आपल्याला यामध्ये गट्टे घालून घ्यायचे आहेत. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहेत. यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घालत आहे. भाजी आपल्याला चांगली मिक्स करून 5 मिनिटं झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची आहेत. आपली भाजी ही शिजली आली आहे. या भाजीला चांगलं तेल सुटलं गेलं आहे. आपली भाजी तयार झाली आहे. जेव्हा तुमच्याकडे भाजीला नसेल काही तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता. खायलाही खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.